सो आजचा व्हिडिओ खूप इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे. सो विषय काय आहे ना, या दिवाळीला लोकांनी रेकॉर्ड ब्रेक खरेदी केली. आता ती का केली, तिचा फायदा काय काय झाला ते पण सांगतो. फक्त व्हिडिओला लास्ट पर्यंत नक्की बघ. सो काय झालं ना, आपल्याला सरकारने ज्या रेग्युलर वस्तू लागतात ना, त्याच्यावरची जीएसटी डायरेक्ट कमी करून टाकली. आता त्याच्यामध्ये पहिल्यांदा कार घ्यायचं म्हणलं 28% जीएसटी भरायला लागायची. आता ती फक्त भरायला लागते 18%. म्हणजे कार जर खरेदी करायची असली ना, आपले 70,000 रुपयापर्यंत बचत होऊ शकते. त्याच्यानंतर कृषी रिलेटेड साहित्य असेल, ट्रॅक्टर असेल, फक्त 5% जीएसटी. एक सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं म्हणलं ना, आपल्या शाळेसाठी स्टेशनरी लागते ना, ती स्टेशनरी आणि आरोग्य रिलेटेड विमा जर काढायचा असेल ना, त्यावर डायरेक्ट 0% जीएसटी. म्हणजे काहीच जीएसटी भरायची गरज नाहीये. म्हणजे 10,000 रुपयांच्या सुरुवातीच्या प्रीमियमवर डायरेक्ट 1800 रुपयांची बचत होते. आता एवढ्या मोठ्या जीएसटीच्या दर कपातीमुळे लोकांची आर्थिक बचत पण झाली, त्यामुळे आणखी खरेदी पण करू शकले. आता याचा अर्थव्यवस्थेला, विकणाऱ्या लोकांना, खरेदी करणाऱ्या लोकांना मोठ्या प्रमाणात फायदा तर झाला. त्यासोबत नवनवीन रोजगार सुद्धा निर्माण होत आहे. त्याच्यानंतर अर्थव्यवस्थेला, नवनवीन बिझनेसला चालना पण मिळते मोठ्या प्रमाणात. म्हणजे आता लोकांची महिन्याला जर विचार केला तर 4-5 हजार रुपयापर्यंत बचत होती. वर्षाचा जर विचार केला तर 35-40 हजार पर्यंत बचत होऊ राहिली आहे. ही दिवाळी फक्त प्रकाशाचा सण नाही तर विकासाचा सण देखील बनली होती. एकंदरीत सांगायचं म्हणलं ना, आपल्यासारख्या नॉर्मल लोकांनी मोठ्या प्रमाणात खरेदी पण केली, त्याच्यासोबत जीएसटीची बचत झाली. एकंदरीत सगळ्यांची दिवाळी कशी आनंदात गेली. बाकी तुम्हाला काय वाटतं ते कमेंट मध्ये नक्की सांगा. बेस्ट ऑफ लक. बाय.